मुंबईतल्या खेळाची मैदानं खासगी संस्थांना काळजीवाहू तत्वावर देण्याबाबतच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपला लक्ष केलेलं आहे। पालिका सभागृहामध्ये एक भूमिका घ्यायची आणि बाहेर दुसरी, यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारले। जनतेला काय हवं आहे ते आम्हाला कळतं। आतापर्यंत शिवसेनेनं भूखंडाचं आरक्षण कधी बदललेलं नाहीये। मला असं वाटतं की मोकळी चर्चा होऊ द्या, खरोखर काय आहे काय नाहीये ते जनतेला कळू द्या। आधी पाठिंबा द्यायचा आणि नंतर विरोध करायचा, ही अवलाद शिवसेनेची नाही, अशा शब्दांमध्ये उद्धव यांनी भाजपवर प्रहार केला। राजेंद्र वायकर यांच्या जोगेश्वरी मतदारसंघातल्या भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाच्या भूमिपूजनावेळी ठाकरे बोलत होते। ही पॉलिसी बनवत आहे ते शासनानं नेमलेले प्रशासन करते। आयुक्तांपासून सर्व अधिकारी ही पॉलिसी बनवत असतात, नंतर रिव्ह्यू करण्यापेक्षा शासनानं तशा सूचना दिल्या पाहिजेत, असं सांगत ठाकरेंनी नाव न घेता मुख्यमंत्र्यांवर टीका केली। या मुद्द्यावर वेळोवेळी भूमिका मांडू असं सांगत हा विषय लगेच संपणार नसल्याचं सूतवाच ठाकरेंनी यावेळी केलं। केंद्र सरकार भूसंपादन कायदा आणत होता, तेवढा हा काही जनतेच्या मुळावर येणारा कायदा नक्की नाहीये। आम्हालाही कळतं की जनतेला काय हवं काय नको। शिवसेनेने आजपर्यंत कोणत्याही भूखंडाचं आरक्षण कधी बदललेलं नाही। नवीन जी काही पॉलिसी आलेली आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की मोकळी चर्चा होऊ द्या, मोकळी चर्चा होऊ द्या। खरोखर काय आहे काय नाही हे जनतेला कळू द्या। उगाच साप म्हणून भुई झोपटण्यात काही अर्थ नाही। आधी पाठिंबा द्यायचा आणि नंतर विरोध करायचा, ही अवलाद शिवसेनेची नाही। एक महत्त्वाचा विषय म्हणजे ही जी काही पॉलिसी आहे ती पॉलिसी बनवण्याचं काम शासनाने नेमलेलं प्रशासन करत असतं। आयुक्तांपासून सगळे अधिकारी मंडळी हे पॉलिसी बनवत असतं। आता त्यावेळेला शासनाने तशा सूचना द्यायला पाहिजेत, नंतर त्याचा रिव्ह्यू करणं किंवा काय करण्यापेक्षा शासनाने सूचना द्यायला पाहिजेत। परंतु मला असं वाटतं कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या पॉलिसीची जी काही भीती दाखवली जाते तशी ती भीती मी म्हणेन की अनाठही आहे। कोणत्याही परिस्थितीत एकही भूखंड आम्ही बिल्डरच्या घशात जाऊ देणार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।